च्या दिवसातील पहिली लढत मोठी देसाई विपक्ष वडवली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर मोठी देसाई संघाला फलंदाजीला आमंत्रित केले. स्ट्राईक एंडला असेल दीपक तर नॉन स्ट्राईक एंडला असेल जालिंदर. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पिंट्या पाटील. चांगली सुरुवात करावी लागेल कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर धावा या खेळपट्टीवर आपण पाहिल्यात. कारण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिलं तर खेळपट्टी थोडीशी डाऊन आहे. गोलंदाज पिंट्या पाटील सुरुवात करतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पहिला चेंडू यावेळी मात्र राईट मोर द विकेट गोलंदाजीसाठी. समोर बॅटर असेल दीपक. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळाला. यावेळी मात्र चेंडू जरूर हवेमध्ये आहे. वेगाने पुढे सरकला. खेळाडू देखील येतोय. वन बाउन्स चेंडू तिथे फील्ड केला जाईल. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा कॉल सक्सेसफुल ठरतोय. 2 धावा मात्र सुरुवातीलाच पाहतो. थोडासा घाम गाळावा लागतोय फलंदाजांना कारण सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडस शरीर पाहिलं तर थंडीचा वातावरण आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडा आपण पाहतो तर क्राईम वगैरे येण्याची भीती असते त्यामुळे थोडस स्थूल करणं हा गरजेचं आहे. त्यामुळे मग इथे मात्र उंच तर गेलाय. लांबी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. या शॉट वर येतो हा SIX6. या षटकाराने मात्र आत्मविश्वास घेऊन मिळालाय दीपक साठी. यावेळी मात्र चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षक बीट होतोय. वाईट म्हणजे वाईट +1 अशा अवांतर 2 धावा मिळतील. खराब चेंडू होता मात्र हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना देखील कसरत करावी लागते. भूमी समांतर हात केलेत. वाईट बॉल. अवांतर अजून एक धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 11. हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. पिंट्या पाटील आता मात्र थोडासा आत राहिला. येतो हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो यावेळी मात्र कट केला. हो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कोणती चूक करत नाहीये. जेल जरूर सुटला होता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अचूकपणे टिपला गेलाय आणि संपलाय जालिंदरचा खेळ.
षटकामध्ये मात्र इनसाइड बॅटची आतली कडा चाटून मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. मात्र शॉट फाईन लेगला चेंडू उचलला जाईल तोपर्यंत सिंगल देखील इथे कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. विकेट जरी गमावला तरी मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन रेट इथे मेंटेन ठेवला गेलाय. जालेंदरने प्रयत्न जरूर केले होते मात्र तो कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याच्या प्रयत्नात मात्र स्वतःला गमावून बसलाय आणि तिसऱ्या क्रमांकावर विकास मैदानात दाखल झाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज वडवली संघासाठी खेळत असताना सातत्यानं वडवली सीचं नेतृत्व करत असताना रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावर या खेळाडूने आपल्या संघासाठी अनेक पारितोषिके मिळवून दिलेत. मात्र 40+ फॉर्मॅट मध्ये पदार्पण केल्यानंतर मात्र या गोलंदाजाने प्रेक्षकांची आणि आयोजकांची मन देखील जिंकलेत. मात्र आज त्याच प्रकारचा खेळ इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कारण खेळपट्टी वेगळी आहे, आपण पाहिलं तर स्पर्धा देखील वेगळी आहे. मात्र तो परफॉर्मन्स, तो फॉर्म त्याचा या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल का? राईट आर्म राऊंड गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे सरकलाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. अरविंद सज्ज झालाय. मात्र दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला आपल्याला विकास. मात्र कामगिरी झकास होईल का? ओहो, इथे पुन्हा एकदा थोडासा बॅटची कडा लागल्यानंतर शरीरावर चेंडू आदळला आणि सिंगल देखील घेण्याचा अवधी मिळाला फलंदाज विकासला आणि एका धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या पाहायला मिळते 15. चांगली सुरुवात. अजूनही सकाळचं सत्र आहे त्यामुळे मोठे फटके अजून आले नाहीयेत. एक फटका जरूर आपण पाहिला दीपकच्या बॅटमध्ये आणि तोच दीपक यावेळी स्ट्राईक एंडला. लोफुल टॉस यावेळी मात्र लॉंग ऑफला तिथे खेळाडू सज्ज आहे. सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. स्वतः डेंजर झोन कडे धावतायत. मात्र विकास सुरक्षित पोहोचल्यात. 2 धावा देखील इथेच कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या बॉल पासून त्यांनी मात्र धावून धावा घेण्याचा इथे इरादा स्पष्ट केलाय. मोठे फटके येत नाहीत त्यामुळे धावपळक इथे हळद ठेवण्याचं काम केलं गेले. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. यावेळी नंतर पुन्हा उडवलाय. मात्र थोडेसे दूर आहेत खेळाडू. 1 बाउन्स लॉंग ऑफला तिथे फील केला जाईल आणि वन्स अगेन 2 रन्स. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे या दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूला दीपक तर दुसऱ्या बाजूला विकास. कामगिरी झकास होते कारण आतापर्यंत विचार केला तर 1 बाउंड्री आली आणि त्यानंतर जवळजवळ 13 धावा त्यांनी धावून घेतलेत. त्याच्यात 2 अवांतर देखील आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 4 रन. धावसंख्या मात्र वेग घेते. आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय दीपक. पुन्हा एकदा उंच तर गेलाय मात्र पाहायचं तिथे चूक होणार नाहीये. तकदीर एक अष्टपैलू खेळाडू आहे वडवली संघाचा आणि इथे विकेटचं पतन. टिपलाय झेल, संपलाय दीपकचा खेळ.
पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर पाहायला मिळते ती 23. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण पाहिलं तर फक्त 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. म्हणजे कुठेतरी रन रेट इथे मेंटेन राखलाय. 2 फलंदाज देखील गमावले. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला रुपेश. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायचं. पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक आपण वायडिश पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन आपण 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे. आपण पाहिलं तर डीप कव्हरला एक खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑफ आपण डीपला पाहतोय. लॉंग ऑन डीपला. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग. यष्टीरक्षक गोलंदाज. चांगली व्यूहरचना. सापळा रचलाय. ही रणनीती आहे या गोलंदाजाची. गोलंदाज प्रकाश म्हात्रे यावेळी मात्र बॅटच्या खालच्या कडेला लागून चेंडू पुढे सरकला. मात्र वेगाने पुढे येतोय. मिळेल ती फक्त सिंगल. 2 धावा करा. 2 धावा पूर्ण होत आहेत. यावेळी मात्र पाहायचंय लॉंग ऑफला चूक केली क्षेत्ररक्षकाने. थांबायची गरज होती का प्रश्नचिन्ह पडलाय आणि चेंडूने मात्र लँड झाल्यानंतर उसळी घेतली आणि डोक्यावरून निघून गेलाय. चौकार. चकास. आता मात्र बॅटचा पेस ओपन करतोय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकतीये. पुन्हा एकदा उंच तर गेलाय. नो मॅन्स आहे. खेळाडू खूप लांब आहेत. मात्र 1 बाउन्स चेंडू फील केला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी मिळाला फलंदाज विकासला आणि धावसंख्या 31. धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकाससाठी. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दूर जवळपास खेळाडू कोणी नाहीये. येतो हा आणखी चौकार. चौकार आणि धावसंख्या 35. पुन्हा एकदा लो फुल टॉस. यावेळी मात्र पाहायचंय चेंडू उचलाय. मात्र पाहायचंय दुसरी धाव देखील कंप्लीट होते. तिसरी धाव घेण्याचा मानस नाहीये. 2 धावा तरी ते सहज कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे या दोन्ही फलंदाजांची. दीपक बाद झाला. जालिंदर बाद झाला. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर विकास आला आणि आल्या आल्या त्यांनी सिंगलने तर स्वतःचं अकाउंट ओपन केलं. मात्र तदनंतर डबल 1 डबल 4 डबल 4 डबल असं विश्लेषण त्याच्या बॅटिंगचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळण्यात वायडिशला. तिथे खेळाडू सज्ज आहे. थोडेसे फंबल झाले. मिसफिल्डच म्हणता येईल. ज्यावेळी एखाद्या खेळाडूकडे बॉल जातो ना मिसफिल्ड होते. चेंडू नेहमी सातत्याने त्याच्याकडे जात असतो. मग त्यावेळी तो खेळाडू थोडा दडपणात वावरत असतो आणि मग अशा प्रकारच्या चुका होतात. षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होते आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 13च्या सरासरीने 39. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 16.
अरविंद पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय. यावेळी मात्र पाहायचं जबरदस्त चपराक लगावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या वगैरेचा मानस मात्र शेवटच्या क्षणाला थांबलेत. सावध सुरुवात इथे मात्र पाहायचं या दोन्ही फलंदाजामध्ये. एक रुपेश हा स्वतःचा अकाउंट ओपन केले गेले, कारण या अगोदरच्या षटकाचा आपण विचार केला तर 6 चेंडू विकास खेळलाय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू पुढे सरकलायत. ओहो, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा आता ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील चांगला पाहायला मिळतोय. मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 22 ते 23 पावलं कापत हा खेळाडू चेंडूवर झेपावला होता. मात्र शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर नजर नसल्यामुळे अशा मिस्टेक होतात. 2 धावा 41. यावेळी मात्र शॉट फाईन ला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो चौकार. जबरदस्त सुरुवात. 2 फलंदाज लवकर बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं तर विकास आणि रुपेश पार्टनरशिप इथे भरते फुडते. आपल्या संघासाठी मात्र पाहिलं तर आपण जवळजवळ 8 चेंडू मध्ये 28 धावांची पार्टनरशिप. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त. कौतुक करावं तितकं थोडं आहे. यावेळी मात्र पाहायचंय थोडीशी नजर कुठेतरी फलंदाजाची हटली आणि हा चेंडू डॉट बॉल यष्टिरक्षकाच्या दस्तावण्यामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिर आहे 46. सेकंड लास्ट ओव्हर सुरू आहे. अरविंद पुन्हा एकदा राईटम राऊंड द गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी मात्र पाहायचंय तिथे तकदीर चूक करणार नाहीये. या सामन्यातला दुसरा झेल टिपला गेलाय आणि संपलाय विकासचा खेळ. झाल्यात मात्र पंच आमच्याकडे वळतात. यस, लेग पायच्या स्वरूपामध्ये अवांतर या धावा स्कोरबोर्डवर ऍड केल्या जातील आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49. चांगली सुरुवात. 3 फलंदाज जरी बाद झाले तरी मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 12.25च्या सरासरीने धावसंख्या प्रति षटकामागे इथे मेंटेन राखली गेली. दीपक लवकर बाद झाला, त्यानंतर जालंधर देखील 0वर परतला आणि त्यानंतर विकासने एक चांगली खेळी साकारली. तो 13 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान. त्यांनी देखील चांगलं पायाभरणी केली या संघासाठी, आपल्या संघासाठी खेळत असताना. त्यानंतर रुपेश 4थ्या क्रमांकावर आला. त्यांनी एका बॉलचा सामना केला, तो सिंगलवर खेळतोय. तर ज्ञानेश्वरनी पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये त्या 3 धावा अवांतर स्कोरबोर्डवर ऍड झाल्यात आणि उर्वरित
5 षटकापैकी 4 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय आणि धावसंख्या 49. शेवटचं स्लॉगरचं षटक केशव पाटील. शेवटचं षटक म्हटले की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जितक्या धावा कुटणार आहात तितकं मोठं उपक्षक संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. आउटफील्ड फास्ट आहे, तिथे खेळाडूच्या वाक्याच्या बाहेर येतो हा 1 बाउन्स 4 रन. पुढचा सामना असेल जुनी डोंबिवली विपक्ष कोळे. जुनी डोंबिवली संघ उपस्थित कोळे संघाने आपण आल्याची नोंद करायची आहे. यावेळी मात्र व्यवस्थित चेंडू होता, चांगली लाईन लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली. मात्र ज्ञानेश्वर कुठेतरी बीट होत आहेत. येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. वडवली संघासाठी आपण पाहिलं तर शेवटचं षटक घेऊन येत आहेत केशव पाटील. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. देसाई संघाच्या इनिंगचे अजूनही 4 चेंडू शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर आहे, दूर जवळपास खेळाडू नाहीये. मात्र डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरकलाय. शॉर्ट फाईन लेग देखील पुढे सरकतोय. मात्र पाहायचंय 2 तर कंप्लीट आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होती. आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः धावून भरपूर पाहायला मिळाल्यात. जरी आपण पाहिलं तर 6 बाउंड्रीज जरूर या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या. मात्र बाकीच्या उर्वरित धावा सर्व धावून सिंगल, डबल आणि ट्रिपल अशा धावा स्कोरबोर्डवर ऍड होत आहेत. धावसंख्या 50 अप पाहायला मिळतील. 56, 56. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहिला तर नवापाडा विपक्ष दातिवली, तर नवापाडा संघाने 83 धावा कुठल्या होत्या 5 षटकामध्ये. मात्र इथे पाहायचंय ओहो चाबूक शॉट, एक करारा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग देखील पाहायला मिळालं. येतो हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 60. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पहा किती वेगाने ओपन केला होता. डीप स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू सज्ज आहे. थोडेसे पंबल झाले, बॉल उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय. तोपर्यंत 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल मोठी देसाई संघांच्या इनिंगचा हा शेवटचा बॉल. केशव पाटील. लास्ट बॉल. स्लोवर चेंडू फेकला होता. मात्र फलंदाज देखील तितकाच चतुर पाहायला मिळतोय आणि शेवट देखील या षटकाचा गोड केलाय याली मोठी देसाईच्या फलंदाजाने. आणि धावसंख्या उर्वरित 5 षटकामध्ये 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले मोठी देसाई संघाने. वडवली संघाने टॉस जिंकला, त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मोठी देसाई संघाने उर्वरित 5 षटकामध्ये 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट सेट केले. तत्पूर्वी इथे मान्यवरांचं आगमन होते. परशुराम पाटील साहेब या आपण आपलं सहर्ष सुस्वागतम. आणि अनंता भोईर यांचं देखील आगमन होते आणि भूषण भोईर, कुशन भोईर माफ करा, आमचे भाऊजी देखील आहेत ते. SK पाटील चषक 40+ फॉर्मॅटची ही स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांची रेलचेल आपण पाहिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आणि या खेळपट्टीचे या भूमीचे मालक काळूराम पाटील, भगवानदादा पाटील, त्याचबरोबर सदाशिव पाटील यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या खेळपट्ट्यांचं पूजन झालं. त्यानंतर
जे आज आपल्यात नाही असे दत्ता तांडेल असतील, सदाशिव पाटील, त्र्यंबक पाटील यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली आणि या स्पर्धेला सुरुवात झाली राष्ट्रगीताने. त्यानंतर नवापाडा संघाने पहिल्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये 5 षटकामध्ये तब्बल 83 धावा कुठल्या आणि आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 66 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण मोठी देसाई संघाच्या माध्यमातून पाहिल्या. तर 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी या मैदानामध्ये खेळ कसा होईल हे याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण प्रत्येक बॉलचं समीकरण आपण पाहणार आहोत. ज्या टिटवाळे परिसरातून, वरप गावातून आलेले आपले जवळचे मित्र आणि त्यांचा आवाज सातत्याने आपण कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरामध्ये ऐकला तसे आमचे प्रसन्न चव्हाण. ओर टू प्रसन्न. गुड मॉर्निंग ऑल व्ह्यूअर्स. शुभ सकाळ, शिव सकाळ. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एस के पाटील चषक 2026 हे जबरदस्त पर्व आणि या जबरदस्त पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरिणाची ऐसा राजा, प्राणराजियाचा, जीव योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो, जीव रक्षितो आणि जीव वाहतो ऐसा राजा. सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच खंबालपाडा 40+ या संघाने. मात्र आजचा दिवस कुठला संघ गाजवेल हे पाहण्यासाठी पूर्ण दिवस आपल्याला हे क्रिकेटचं रणधुमाळी युद्ध हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. पहिलीच मॅच मोठी देसी विपक्ष वडवली आणि वडवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, त्वरित फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मोठी देसाई संघाला इन्व्हाइट केलं. बनवल्या तब्बल 66, 66 आणि 67 67 धावेंचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतील सलामवीर, ओपनिंग पेअर, एकीकडे तकदीर आणि तकदीर यांच्या जोडीला पिंट्या. हे दोन खेळाडू 67 धावेंचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरलेत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती छगन यांना आपण पाहणार आहोत. 67 अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या एस के पाटील ट्रॉफीच्या वतीने पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचं, अतिथीगणांचं आयोजन समितीच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, एस के पाटील ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती छगन, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तकदीर. लेफ्टी ओव्हर द विकेट. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती इनफिल्डला भेटून आउटफील्ड अतिशय वेगवान. फिल्डिंग अप्रतिम, दर्जा जबरदस्त पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला झाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. नशिबाची साथ सोबत आहे वडवली टीमच्या आणि पहिल्या बॉलवरती या नशिबाचा चौकार.
बोलता बोलता कल्याण डोंबिवलीचा कम्प्युटर, क्रिकेटच्या प्रत्येक स्टार्टचा लेखजोखा ठेवणारे आमचे अशोकजी पाटील सर, ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकलं खेळाचं पहिलं सत्र एक गुणवान, तितकेच एक जबरदस्त अशी गुणलेखक आणि तितकेच दर्जेदार असे समालोचक म्हणून सरांची देखील ओळख आहे आणि अक्षरशः तितकाच दर्जेदार हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती मार्गस्थ. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजीसाठी बडवली टीम आणि स्पेशली तकदीर ओळखले जातात. पिंड्या देखील कमी नाही आहे. पहिले षटक फार इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये या मॅचचं रिदम सेट करण्यात येईल. कव्हरच्या दिशेला या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाला. फलंदाज तकदीर म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र पहिलं आणि पहिल्या नाही अजून देखील शिल्लक आहे. पहिलं षटक नाही अजून संपलं. 2 बॉलवरती 2 चौकार आले, अजून 3 बॉलचा काही शिल्लक आहे. अक्षरशः 3 बॉल साठी भरपूर वेळ गेलाय दादा. जवळपास 5 मिनिटं गेली, त्यामुळे असं वाटलं कदाचित. 2 बॉलवरती 2 चौकार आले. या बॉलवरती विकेटचं पतन झालं. थोडीशी आपण पाहू शकतो हळवार गतीने आपल्याला ही ओव्हर रेट पाहायला मिळते, त्यामुळे ओव्हर रेट राखणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. 3 बॉलवरती आतापर्यंत 8 धावा फलकावरती ऍड झाल्या, त्यामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर ज्यावेळेस षटक समाप्त होईल 15 धावा तरी मिनिमम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेस टाईप करतायत लॉंग ऑफच्या दिशेला मैदानावरती आलेली ही आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळते. मागील बॉलवरती विकेट आली. या बॉलवरती पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं. तो स्कोर कार्ड पुढे नेणं गरजेचं होतं आणि अगदी तेच पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक येईल का? फलंदाज पिंट्या पाटील यांच्या बॅट मधून हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. ऑफ साइडला वळवण्याचा प्रयत्न झाली मिस्टेक कीपरच्या वतीने. अटेम्प्ट फार चांगला होता. स्ट्रेच देखील केला, मात्र लेग बायस. 1 धावा ऍड होईल. फलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 10 धावा पाहायला मिळतील लेग बायसच्या स्वरूपामध्ये. मैदानावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र सिंगल. धावसंख्या 10. 66 धाव्यांचं एक मोठं टार्गेट. मोठी देसाई संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना जी बॅटिंग केली आहे ना, या मॅच मध्ये 60% हा संघ शिरकाव केला, मात्र वडवली संघ कमी नाहीये. संघाकडे चांगले खेळाडू आहेत. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट होता मैदानावरती. तो अटेम्प्ट देखील फेल गेला, मात्र तरी देखील मैदानावरती 82 सिंगल आणि अशा रीतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. पहिलं षटक जे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये डबल डिजिट बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाचे पाहायला मिळते, मात्र तरी देखील एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचलंय 11. 11 धावा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 11. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं आता मार्गस्थ आणि बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वरांना आपण पाहू शकतो.
अरविंदचं कसं या संघामध्ये आपण पाहू शकतो रोल असेल हे देखील पाहणे इंटरेस्टिंग आहे. कारण अक्षरशः मी पाहिलं या खेळाडूला अटॅकिंग इंटेंटने या संघामध्ये या खेळाडूचा रोल असतो. आता तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. संघ अशा पोझिशनवरती आहे जिथून अटॅकिंग इंटेंट देखील गरजेचं आहे आणि पार्टनरशिप बिल्डअप करणं देखील गरजेचं राहणार. मग यावेळी कशी कामगिरी अरविंद यांच्या वतीने असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. कोळेगावच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी अरविंद यांच्या नावावरती आपण पाहिली. आता मैदानावरती त्यांच्याच वतीने कशी बॅटिंग होईल हे पाहणं इंटरेस्टिंग. 66 is the score, 67 is the target. आणि यावेळेस अलॉंग द कार्पेट स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अरविंदच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार चौकार. आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय फलंदाज अरविंद यांच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं की या टीम मध्ये या खेळाडूचा रोल काय तो या मॅचला डिफाईन करेल. अटॅकिंग इंटेंटनी खेळणं गरजेचं आहे की अक्षरशः मॅरेथॉन इनिंग, मात्र अटॅकिंग इंटेंटनी खेळायचंय हे सांगितलंय. ऑन साईडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी अरविंद यांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. धावा 6 सिक्सरच्या मदतीने धावफलक 21. 21 या आकड्यावरती मी म्हटलं होतं की ही मॅच अतिशय चुरशीची असणार आहे. याच दरम्यान सुमितजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सुमितजी पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, मात्र मैदानावरती आय थिंक कॅच झाली ड्रॉप की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. सिंगल मैदानावरती आड होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 22. 22 या आकड्यावरती. दोन बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. 10 धावा मात्र त्यानंतर कुठेतरी थोडासा खराब स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस कोलवड्याचा बॉल खोदून काढलाय व्ही शेप मध्ये. सिंगल आड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 24. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. फार चांगली स्टार्ट मैदानावरती. 67 धाव्यांचा पाठलाग करत असताना कशी स्टार्ट हवी आहे तर ती अशी स्टार्ट हवी आहे. कारण जबरदस्त मैदानावरती स्टार्ट. इथे हा बॉल डॉट. ज्ञानेश्वर यांचा कमबॅक. सिक्सर आला, त्यानंतर आला 4, त्यानंतर आले सिंगल, त्यानंतर डबल आणि आता हा बॉल डॉट. म्हणजे 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यानंतर महत्वाची भूमिका गोलंदाज ज्ञानेश्वर यांची पाहायला मिळतीये. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या आणि मागील बॉल जो आहे तो डॉट आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. मैदानावरती कॅच होत असताना कंप्लीट. फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का बसतोय वडवली 40+ संघाला. पिंट्या पाटील बॅक टू दी पवेलियन.
जबरदस्त बॅटिंग केली आहे 5 षटकांमध्ये 66 धावा त्यांनी कुठल्या आणि ती विजयासाठी 67चं टार्गेट असेल वडवली संघाला. सुरुवातची मात्र फार चांगली पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र छगन वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आणि प्रकाश म्हात्रे पाहायला मिळतील. प्रकाश म्हात्रे हे नॉन स्ट्रायकिंग इन वरती होते. स्ट्रायकिंग इन वरती अरविंद पाहायला मिळाले. अरविंदच्या वतीने हा मिस्टेक पाहायला मिळाला. फलंदाज होतील बाद विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम वडवली 40+ संघाला. ही कॅच नाही, ही मॅच आहे, कारण या मॅचची गोल्डन विकेट अर्थात अरविंदच्या खेळीचा अंत. हे 2 खेळाडू मैदानावरती. किशोर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. 24 वरती हा तिसरा धक्का आणि तो देखील मोठा. 24 वरती दुसरा धक्का देखील बसला होता. मात्र आता हा तिसरा धक्का ज्यावेळेस बसलाय त्यावेळेस संघ आता अडचणीमध्ये सापडला वडवली. कारण जर विचार केला तर या टीमचे 2 असे खेळाडू जे खेळाडू सिंगल हँडली मॅच जिंकून देतात, ज्यामध्ये तकदीर आणि अरविंद हे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. मात्र प्रकाश आणि किशोर यांच्यामध्ये देखील कॅलिबर आहे. हो साईडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला, जोपर्यंत दूरवरतून फिल्डर येतील. हा थ्रो स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 26. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर ही डबल. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. मैदानावरती धावा बनवणं गरजेचं आहे आणि धावा कशा बनतील तर मात्र सिंगल डबल वरती भरणं आणि लूज बॉलवरती चौकार आणि षटकार मिस्टेक कमी करायचे. बॅटिंग टीमला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती असेल. फाईन लेगच्या दिशेला मैदानावरतून आपण पाहू शकतो. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 27 धावा या धावफलकावरती. कोळेगाव विपक्ष जुनी डोंबिवली अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा पुकार असेल दोन्ही टीमला, याची नोंद करून घ्या. ही लास्ट वॉर्निंग आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. लाईन मिस केली आहे. डॉट बॉलची होत असताना आपल्याला समाप्ती पाहायला मिळेल. 14 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण पाहायला मिळतोय 14 बॉल 40. अब नहीं चलेगा, इक्का दुक्का मारना पडेगा, चौका या फिर छक्का. बॅटची एज आणि फलंदाज आय थिंक बॅटची नाही आहे, हाताला बॉल लागला. येस, लेग बायस. आय थिंक लांबून ज्यावेळेस बॅट स्विंग झाली होती त्यावेळेस ती एज कदाचित पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेस आपण जवळ असतो त्यावेळेस ते एक्झॅक्ट पिक्चर आपल्यापर्यंत पोहोचून जातो. काळूराम मामा आगासनचे त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28. 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल 39 धावांची आवश्यकता. आलाय बॉल डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. तो म्हणजे तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचले 28. 28 म्हणजे विजयासाठी अजून देखील 12 बॉल 39 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 39 धावा विजयासाठी समीकरण. कोळेगाव आणि जुनी डोंबिवली अशा 2 नामांकित संघांमध्ये आपण टॉस करतोय. 40+ मधील 2 नामांकित संघ कोळेगाव आणि जुनी डोंबिवली या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. 12 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील दीपक. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. कुशन भोयर यांच्या शुभ हस्ते आपण
टॉस करतोय युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलाय. टॉस जिंकले टीम कोळेगावने. डिसिजन पेंडिंग. ओके, तर लगेच आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये डिसिजन सांगायचं विनंती असेल. 11 बॉलमध्ये 37. लेगबायशे सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोचलाय तो म्हणजेच 31. 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी अजून देखील समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच 10 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. अतिरिक्त शफल पाहायला मिळाला. त्यानंतर हुक करायचा प्रयत्न, मात्र थोडीशी मिस्टेक, थोडीशी फिल्डर स्किट झालेत लॉंग लेग क्षेत्रामध्ये. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील कंप्लीट होत असताना धावा, ज्या मात्र 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 33 पाहायला मिळेल. 33 विजयासाठी 9 बॉलमध्ये 34 धाब्यांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 34 धावा. या 3 बॉलमध्ये 2 मोठे स्ट्रोक आले तर या मॅचमध्ये कमबॅक होईल. टीम वडवली 40+ संघाचं, मात्र त्यासाठी 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आता ते मोठे स्ट्रोक येतील का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॅच झाली. ड्रॉप. कीपर आणि बॉलर दोन्ही कॅच साठी आले होते, मात्र मैदानावरती इथे एक्झॅक्टली 2 धावा. दोन्ही खेळाडू भांडत होते आणि 2 खेळाडूंनी लाभ उचललाय. ते म्हणतात ना की शेजारच्या घरात भांडण झालं की आपल्याला लाभ होतो. अक्षरशः गोलंदाज आणि कीपर यांनी बॉलवरती ते गेलेच नाही आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 8 बॉल 32 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल मध्ये 32 धावा विजयासाठी समीकरण टीम वडवलीला. यावेळेस स्लोवर 1 फ्लाइट डिलिव्हरी. 7 बॉल 32. 7 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता असेल. विजयाचं इक्वेशन 7 बॉल 32 हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 7 बॉल 32. एक मोठा स्ट्रोक आला तर या मॅच मध्ये देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न विशेप मध्ये. छगन असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 4 षटकांची होती समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 37. म्हणजे विजयासाठी अजून देखील 6 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल आणि 30 म्हणजे 6 बॉल मध्ये 5 सिक्सर येणं हे अत्यंत गरजेचं आहे. चूक मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला काही लांबी आणि उंची मिळत नाहीये. ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय ते चुरशीचं, मात्र तरी देखील रिझल्ट जो हवाय तो मिळत नाहीये. 2 धाबाच्या मात्र आड होतील. 5 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 28. यावेळेस यू मिस आहे हिट. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. शफल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे ऑफस्टिंग उखाडली गेली. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन.
नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. जयेंद्र पाटील 4 बॉल 28. 4 बॉलमध्ये 28 कॅल्क्युलेटिव्हली तरी पॉसिबल नाहीये. मात्र सुदृढ स्थितीमध्ये मॅच कशा प्रकारे रंगेल पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, तरी देखील आपण पाहू शकतो टीम जे मात्र केली जाते रिझल्ट जो पाहिजे तो मिळत नाहीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला 40 पाहायला मिळेल, म्हणजे विजयासाठी अजून देखील 3 बॉलमध्ये 27. 3 बॉलमध्ये 27 सिंगल हँडेडली डॉमिनेशन आता या मॅच मध्ये पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की कदाचित आपल्याला चुरस पाहायला मिळेल, त्यानंतर अजून 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आले. 1.2 षटकांमध्ये जवळपास 21 धावा कुठल्या गेल्या होत्या असं वाटलं की कदाचित शंखनाद झालाय. मात्र त्यानंतर विकेटचं पतन झालं, 2-3 डॉट बॉल झाले आणि वन साइड डॉमिनेशन आपल्याला टीम मोठी देसाई संघाचं पाहायला मिळालं. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. टी बॅकवर्ड स्क्वेलेकच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय 4 धाव्यांसाठी. गुड स्ट्रोक. हा बॉल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये स्क्वेलेक क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. 1 बॉलमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता. सिंगल हँडेडली 5 वर्ष मॅच मध्ये 21 धाव्यांची गाडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस थोडीशी मिस्टेक, एक्झॅक्टली वाईट बॉल डाऊन द लेग साइड. लेग स्टिक उखडण्याचा प्रयत्न होता, मात्र संपूर्णपणाने आपण म्हणू शकतो इथे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, कारण 1 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय टीम मोठी देसाई संघाने. अभिनंदन टीम मोठी देसाई. हार्ड लक टफ लक टीम वडवली. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण थोड्या वेळात वळू, मात्र सन्मान सोहळ्याच्या दिशेला आपण वळणार आहोत. बेतवडे गावचे कृष्णादा भोईर यांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. कुशन भोईर दादांचा देखील यथोचित सन्मान करणार आहोत आपण. कुशन दादा भोईर यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण दादांच्या शुभ हस्ते देणार आहोत. कुशन दादांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कुशन दादांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. कुशनदादा भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. पेतवडे गावचे कुशनदादा आणि त्यांचा यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येईल. कुशनदादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. बेतवडे गावचे उद्योजक आहेत. यानंतर बेतवडे गावचे सुमित दादा पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. परशुराम दादा पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच अनंताजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुमित दादा पाटील बेतवडे गावचे उद्योजक, त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. रोशन दादा भोईर दादांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. रोशन दादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. आयोजन समितीच्या वतीने रोशन दादांचं यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. भूषण दादा भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान.
चला सुमित दादांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. सुमित दादा पाटील साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सुमात्र करण्यात येईल. बेतडोई गावचे सुमित दादा पाटील यांचा यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येतोय. तसेच भूषणदादा भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. आदरणीय भूषणदादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येतोय. भूषणदादा भोईर यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. भूषणदादा प्लीज. आनंदाजी भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. आनंदाजी भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. पुढील मॅच कोळेगाव विपक्ष जुनी डोंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. विकास असतील मॅन ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 28 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारणारे विकास पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच. परशुराम दादा पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. परशुराम दादा पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येईल. परशुराम दादा पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान. चला बॅटिंग टीम. सन्मान चालू रोशन दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच विकासांना देणार आहोत, ज्यांनी झकास कामगिरी केली आहे. 28 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारणारे विकास असतील सामन्याचे सामनावीर. रोशन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच विकास यांना देतोय, ज्यांनी झक्कास बॅटिंग केली. 13 बॉलमध्ये 28 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारणारे विकास मॅन ऑफ द मॅच. कोळेगाव टीमने टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली आहे, फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय टीम जुनी डोंबिवलीला. जशी मॅचला सुरुवात होईल, क्रिकेटमधील चालते बोलते कम्प्युटर अर्थातच वेलवेट बॉयज ऑफ डोंबिवली, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त, एक स्टायलिश, तितकेच एक दमदार असे समालोचक माननीय श्री अशोकजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये, जिथे आपल्या समोर ते नक्कीच जबरदस्त समालोचन सादर करतील.
पहिलाच बॉल इथे मात्र पाहायचं बॅटची कडा लागून यष्टिरक्षक शॉट थर्ड मॅन देखील बीट होतोय आणि पहिलाच चौकार. काय स्टाईल आहे बघा पंचांची. संदीप भाने मॅन फ्रॉम आडिवली, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच दशरथ सोरखादे मॅन फ्रॉम दावडी. पंचांची भूमिका ही खूप चांगली राहिली कालच्या दिवसामध्ये देखील. अमित पाटील गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर इथे चौकार जरूर पाहायला मिळाला. विजय यावेळी मात्र जबरदस्त फटका सप्राग दिलाय. आणखी एक लागोपाठचा दुसरा चौकार. कोळे संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतलाय. याचं एकमेव कारण आहे फक्त 4च खेळाडू. पूर्वी पद्मदा आपण पाहिलं तर पैसे काढून आपण खेळायचो, मुलं भरपूर असायची. आता पैसे देणारे स्पॉन्सर भरपूर आहेत, पण प्रत्येकाला फोन करून बोलवायला लागतं, बाबा ये रे ये रे, अशी परिस्थिती झाली. वळ्या सामन्याकडे पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र कोल्लो टप्प्याचा चेंडू होता, खडू काढलाय. विजय मात्र तिथे होते, मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल च्या मदतीने धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळते. जुनी डोंबिवली विपक्ष कोळेगाव एस.के. पाटील ट्रॉफी वर्ष 4th 40+ फॉर्मॅटली स्पर्धा आपण पाहतोय. चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहिला, आजचा दिवस देखील चांगला पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका खेळलाय, तिथे पाहायचे ऊन